दरम्यान राम मंदिरातल्या देणगी चोरीच्या प्रकरणात ठाकरे सेनेनं आता थेट संघाला साथ घातली आहे। नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही विशेष निमंत्रण पाठवण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांनंतर संजय राऊत यांचं मोहन भागवतांना पत्र गेलेलं आहे। उद्या ठाकरेंच्या उपस्थितीत नागपुरात रामरक्षा आंदोलन होत आहे। फडणवीस आणि भागवतांना रामरक्षा आंदोलनाचं निमंत्रण पाठवलं असं राऊत म्हणाले। फडणवीसांना हिंदुत्ववादी नेते रामभक्त म्हणून आमंत्रण दिलं असंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे। काय लग्नाचं आमंत्रण नाही, निवासस्थानाजवळ एक उपक्रम, धार्मिक उपक्रम हिंदुत्वाचा करतो आहोत। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही आज सरसंघचालक, परमपूज्य सरसंघचालक मोहनराव भागवतजी यांना सुद्धा आज आम्ही निमंत्रण पाठवलेलं आहे। देवेंद्रजींना हिंदुत्व शिकवण्याची फार गरज नाही आहे। देवेंद्रजीचं आयुष्य हे हिंदू धर्माचं संस्कार संस्कृती जतन करण्याकरता गेलेलं आहे। देव देश धर्म कार्याकरता आयुष्य देणारे देवेंद्रजी आहे आणि त्यामुळे अशा प्रश्नांनी, अशा पत्रांनी कुणी काही डिवचलं तरी देवेंद्रजीच्या त्यांच्या भूमिकेवर काही फरक पडणार नाही। देवेंद्रजीबद्दल बोलून आणि ते नागपुरात बोलून केवळ त्यांना टीका मिळत आहे, काही दुसरं मिळत नाही। जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत नागपूरहून। जितेंद्र, उद्याचा हाय व्होल्टेज दिवस असणार आहे। संध्याकाळी हे आंदोलन होत आहे आणि मुख्यमंत्र्यांना, सरसंघचालकांना आमंत्रण देण्यात आलेले, मात्र त्यांच्या गोटातून काय खरंच प्रतिसाद दिला जाईल? दिसतील आपल्याला हे दोघे आंदोलनाला? नक्कीच प्रसन्न, उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल। कारण यापूर्वी काल जे आहे ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे पत्राद्वारे, तर आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। या कार्यक्रमासाठी नागपूरच्या या राम मंदिर परिसरामध्ये जवळपास 5 ते 10 हजार कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि हा संपूर्ण कार्यक्रम कसा लक्षात राहील किंवा कसा चर्चेत राहील याची पूर्ण काळजी जी आहे ते शिवसेनेतर्फे घेण्यात येत असल्याची या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे। सरसंघचालक मोहन भागवत हे उद्या नागपुरात उपस्थित राहणार नाही आहेत, ते प्रवासात आहेत। मात्र संजय राऊत यांनी पहिल्यांदा जे आहेत किंवा अनेक दिवसानंतर सरसंघचालकांविषयी किंवा संघाविषयी वेगळी आणि मवाळ अशी भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येते। सरसंघचालक जर येत नसतील तर त्यांनी आपला प्रतिनिधी पाठवावा असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर नागपूर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची, त्याचबरोबर हिंदुत्वाची राजधानी असल्याचाही उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे आणि परमपूजनीय, आमच्यासाठी सरसंघचालक हे परमपूजनीय आहेत आणि राहणार असाही उल्लेख संजय राऊत यांनी केलेला आहे। त्यामुळे एकूणच पाहता या कार्यक्रमासाठी आंदोलन होत आहे, शिवसेनेचं आंदोलन होत आहे। नागपूर हे भाजपचा RSSचा बालेकिल्ला आहे, मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी याच परिसरामध्ये होत असल्याने याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच जे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं होतं त्यावर जे आहे ते भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र संघाकडनं अजूनपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही। त्यामुळे संघ काय प्रतिक्रिया देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। प्रसन्न सर, धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।